मित्रांनो, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना इतिहास हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। इयत्ता 8वीचे विद्यार्थी जे एनएमएमएस परीक्षेला सामोरे जातात, या एनएमएमएस परीक्षेचा जो पेपर 2 आहे, सॅट पेपर, यामध्ये 15 प्रश्न इतिहासावरती आधारित असतात आणि त्यातील 1-2 प्रश्न जर सोडले जे 7वीच्या इतिहासावर आधारित असतात, बहुतांश प्रश्न हे 8वीच्या इतिहासावर आधारित असतात। त्यासोबतच आता टीटी पेपर 1 आणि टीटी पेपर 2 हे जे काही 2 परीक्षा आहेत, त्यामध्ये मित्रांनो टीटी पेपर 1 परिसर अभ्यास आणि टीटी पेपर 2 सामाजिक शास्त्र हे 2 विषय यामध्ये अनुक्रमे आहेत आणि यामध्ये सुद्धा इतिहासावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात। केंद्रप्रमुख परीक्षा ही नव्याने होते आहे। यामध्ये जो पेपर 2 आहे त्याच्यामध्ये जो घटक 6वा आहे आशय ज्ञान, यामध्ये या आशय ज्ञानावरती इतिहासावरती जे काही प्रश्न आहेत या घटकामध्ये विचारले जाणार आहेत। यासोबतच इतर जे सर्व त्या ठिकाणी एमपीएससी यूपीएससी असतील किंवा ज्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील, या स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहासावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात। आणि मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी, कारण का की मित्रांनो इयत्ता 8वीचा जो इतिहास आहे अत्यंत महत्त्वाचा इतिहास, ज्यावरती अनेक परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न विचारले गेले आहेत आणि आपण आता आजच्या व्हिडिओपासून एक प्रकरणावरती आधारित जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्या ज्या काही नोट्स आहेत हे आपण अशा स्वरूपामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून ते जाणून घेणार आहोत। आजचा जो काही व्हिडिओ आहे तो इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित पहिल्या प्रकरणावरती आधारित, ज्याचं नाव आहे इतिहासाची साधनं, महत्त्वाची 25 त्या ठिकाणी संभाव्य प्रश्न आणि नोट्स, अशा या स्वरूपामध्ये हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। आवर्जून सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि जे आपले हक्काचे मार्क आहेत या घटकावरती जे विचारले जाणारे प्रश्न आहेत ज्यावेळेस येतील त्यावेळेस आपले हक्काचे मार्क असतील। कसाही प्रश्न आला तरीही आपल्याला उत्तर त्याचं अचूक येणार आहे, कारण की आपण हा व्हिडिओ पाहिला असणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी सागर गालमे, माझ्या द स्पर्धा गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळविण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। इयत्ता 8वीचा इतिहास हा विषय आणि त्यातील पहिलं प्रकरण इतिहासाची साधनं। पहिल्यांदा 25 प्रश्न, त्यानंतर नोट्स। प्रश्न क्रमांक 1, आगा खान पॅलेस कोणत्या शहरामध्ये आहे? तर मित्रांनो, पर्यायांचं काय वाचन मी करणार नाही कारण जास्त वेळ आपला जाईल, त्याच्यामुळं पर्यायांवरती ज्या येतील त्याच तुम्ही ओव्हरलुक करा। पर्याय आपल्या समोर आले आहेत आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पुणे। मित्रांनो, आगा खान पॅलेस हे पुणे या शहरामध्ये आहे आणि आगा खान पॅलेसवरती अनेक परीक्षांना, मग बँकिंगच्या पेपर असतील किंवा इतर सर्व पेपरला यावरती अनेक वेळेला प्रश्न आला आहे। आगा खान पॅलेस पुणे या शहरामध्ये आहे आणि यावरती का प्रश्न येतात? मित्रांनो, 1942चं चले जाव चळवळ असू द्या किंवा त्याही पूर्वीचे जे काही 1929 नंतर म्हणजे 1929ला लाहोर अधिवेशन झालं डिसेंबरला आणि 30 पासून सविनय कायदेभंगाची चळवळ जानेवारीपासून सुरू झाली। तर त्या वेळेला ज्या वेळेला गांधीजींनी नेतृत्व केलेलं आहे आणि ज्या वेळेला इंग्रज त्यांना पकडायचे किंवा कैद करून ठेवायचे किंवा नजरकैदेत ठेवायचे, त्या वेळेला बऱ्याच वेळेला आगा खान पॅलेसमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं आणि त्या आगा खान पॅलेसमध्ये गांधीजींचं एक वस्तू संग्रहालय सुद्धा त्यांच्या वस्तूंचं बनवण्यात आलेलं आहे। त्याला ऐतिहासिक वास्तू म्हणून त्या आगा खान पॅलेसला जाहीर करण्यात आलेलं आहे आणि म्हणून यावरती अधिकाधिक प्रश्न विचारले जातात। आगा खान पॅलेस पुणे या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 2, सेल्युलर जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, पर्याय आपल्या समोर आहेत आणि अचूक उत्तर आहे अंदमान। सेल्युलर जेल ही अंदमान या ठिकाणी आहे, जी आपल्या भारताची बेटं आहेत प्रसिद्ध अंदमान आणि निकोबार, यामध्ये जे अंदमान भाग आहे यामध्ये ही सेल्युलर जेल आहे। आणि मित्रांनो, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना या सेल्युलर जेलमध्ये डांबण्यात आलेलं होतं, राजकैदी म्हणून ठेवण्यात आलेलं होतं, म्हणून सेल्युलर जेल आणि स्वातंत्र्यवीर सावरकर, अंदमान अशा या ठिकाणी प्रश्नांचं स्वरूप असतं। मित्रांनो, जो पहिला प्रश्न पाहिला ना, आगा खान पॅलेस, 12वीला असताना ज्यावेळेला मी बँकिंगचा पेपर डीएडला असताना बँकिंगचा पेपर, एसबीआयचा पेपरचा फॉर्म भरलेला होता आणि त्याचं सेंटर शनिवारवाड्याच्या जवळ कुठल्या तरी एका शाळेमध्ये होतं आणि त्या पेपरला प्रश्न आला, आगा खान पॅलेस कहाँ पे स्थित है? आणि त्यावेळेला काय एवढं प्रिपरेशन नव्हतं आणि
उत्तर एक आगा खान पॅलेस आहे म्हणून हैदराबाद उत्तर त्या ठिकाणी त्याचा पर्याय रंगवला. पण ज्या वेळेला पुण्यामधून नगरकडे येताना बसमध्ये बसून आलो, जाताना झोपून गेलेलो होतो, पण येताना ज्या वेळेला डोळे उघडे होते, जागा होतो, त्यावेळेला एरोडा जेलच्या पुढे किंवा आता जे फिनिक्स मॉल वगैरे आहे त्या परिसराच्या भागामध्ये असताना उजव्या बाजूला पाहिलं तर एक बोर्ड होता आगा खान पॅलेसकडे आणि त्या उजव्या बाजूला आगा खान पॅलेस होतं. म्हणजे एक सहजच आपण प्रवासामधून सुद्धा त्या ठिकाणी या ज्या काही गोष्टी आहेत, इतिहास असेल, भूगोल असेल, या गोष्टींचा आपण अभ्यास करू शकतो. प्रवासामध्ये बऱ्याच वेळेला आपण झोपून प्रवास करतो, तो जर उघड्या डोळ्यांनी केला तर अशा या अनेक गोष्टी आपल्याला स्मरणात राहू शकतात आणि ते आपल्याला मार्कसुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ते देऊ शकतात. तर असा एक किस्सा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3, मनी भवन खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? अचूक उत्तर आहे मित्रांनो मुंबई. मनी भवन हे मुंबईमध्ये आहे. ज्या ज्या वेळेला गांधीजी मुंबईमध्ये वास्तव्याला असायचे त्यांचं हे राहण्याचं ठिकाण होतं मनी भवन, म्हणून त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 4, सेवाग्राम आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो सेवाग्राम आश्रम हा वर्धा या ठिकाणी आहे. जी गांधीजींनी बुनियादी शिक्षण पद्धती मांडलेली होती तर मित्रांनो ती या ठिकाणावरून मांडलेली होती, किंवा ज्याला आपण मूलोद्योगी शिक्षण पद्धती असं मराठीमध्ये म्हणतो. मूलोद्योगी शिक्षण पद्धती किंवा बुनियादी शिक्षण पद्धती ही जी शिक्षण पद्धती आहे ती सेवाग्राम आश्रम वर्धा या ठिकाणावरून गांधीजींनी मांडलेली आहे. महाराष्ट्रामध्ये गांधीजींचं 2 ठिकाणी वास्तव्य असायचं, एक वर्ध्याला सेवाग्रामला आणि मुंबईला असताना मनी भवनला. प्रश्न क्रमांक 5, सेल्युलर जेलला भेट दिल्यावर खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाच्या क्रांतिकार्याची माहिती मिळते? पर्याय आपल्या समोर आहेत. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची माहिती मिळते. प्रश्न क्रमांक 6, गांधी स्मारक संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, आगा खान पॅलेस. गांधीजींच्या नावानं अनेक स्मारक संग्रहालय या भारतामध्ये आहेत, परंतु हे जे 4 पर्याय आपल्या समोर आहेत या 4 पर्यायांमधून आगा खान पॅलेस या ठिकाणी गांधी स्मारक संग्रहालय अस्तित्वामध्ये आहे. या आगा खान पॅलेसला ऐतिहासिक वास्तूचा दर्जा देण्यात आलेला आहे. पुणे या शहरामध्ये त्या ठिकाणी वडगाव शेरी हा जो भाग आहे, येरोड्याच्या चंदनगरच्या पुढे येरोड्याच्या अलीकडे त्या ठिकाणी मध्यभागी जो वडगाव शेरीचा जो भाग आहे या ठिकाणी हे गांधी स्मारक संग्रहालय आगा खान या पॅलेसमध्ये ते स्थित आहे, अस्तित्वामध्ये आहे. आपणही त्या ठिकाणी आता दिवाळीच्या सुट्ट्या येत आहेत किंवा ज्यावेळेस आपल्याला शक्य होईल त्यावेळेला आगा खान पॅलेसला आवर्जून भेट द्या. या आगा खान पॅलेसला तुम्ही गेलात ना, त्या ठिकाणी गांधीजींना ज्या खोलीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं, त्यांच्या पत्नीनं ज्या खोलीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं ती खोली आपल्याला पाहायला मिळते. आजही त्या ठिकाणी गांधीजींचा जो बिछाना आहे, गांधीजी जे सूत कातण्यासाठी जो चरखा वापरायचे, गांधी जो चष्मा घालायचे किंवा गांधीजी जेवण करण्यासाठी जो काही थाळी वापरायचे, जो चमचा वापरायचे, गांधीजींनी त्या ठिकाणी असताना जे वृत्तपत्रांचे अंक प्रकाशित केलेले आहेत किंवा हरिजनांबाबत त्यांनी जो लेख लिहिलेला आहे किंवा त्यांनी जी पुस्तकं वाचलेली आहेत, तर मित्रांनो या अनेक बाबी या संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर सोबतच कस्तुरबा गांधी यांचं निधन याच ठिकाणी झालेलं होतं. त्यांचं जो काही दफन आहे त्याच भागामध्ये करण्यात आलेला होता आणि जे काही तिरंगा त्यावेळेस गांधीजींनी एक तयार केला होता तोही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी या आगा खान पॅलेसमध्ये आहेत आणि म्हणून त्याचं गांधी स्मारक संग्रहालयामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. नाममात्र 25 रुपयांची फी आहे. फॉरेनियर्ससाठी जास्त आहे. छोट्या बच्चूंसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी एक 10 ते 12 रुपयापर्यंत फी आहे आणि आपण सहलींच्या माध्यमातूनही या ठिकाणी जाऊ शकतो. हे ठिकाण आपण पाहू शकतो. यावरती प्रश्न येणार आहे, त्यामुळे हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7, आगा खान पॅलेस येथे टिंबटिंब यांच्या पतीच्या वापरातील वस्तू पाहावयास मिळतात. कोणाच्या पतीच्या वापरातील वस्तू पाहावयास मिळतात? पर्याय आपल्या समोर आहेत आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कस्तुरबा गांधी. कस्तुरबा गांधी यांचे पती महात्मा गांधी, राष्ट्रपिता बापू आणि या महात्मा गांधीजींच्या वस्तू आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. मित्रांनो महात्मा गांधी, महात्मा हा जो शब्द आहे ना तो सगळ्यात पहिल्यांदा कोणी वापरला असे अनेक प्रश्न येतात. तर गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी ज्या वेळेला 1916चं लखनौ अधिवेशन झालं पहा, या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस महात्मा गांधीजींचे विचार त्यांनी ऐकले त्यावेळेला गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांनी सगळ्यात पहिल्यांदा गांधीजींना, जे मोहनदास करमचंद गांधी होते त्यावेळेला भारतामध्ये, त्यांना महात्मा हा शब्द वापरलेला आहे. आणि
गांधीजींना यावरती तर प्रश्न येतोच की महात्मा हा शब्द कोणी वापरला, तर गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, बापू हा जो शब्द आहे ना, की गुजरातमध्ये बापू, वडिलांना बापू हा शब्द वापरला जातो आणि त्या अर्थानं गांधीजींना एक वडीलधारी व्यक्ती आहे, वडीलकीच्या नात्यानं त्यांना सर्वजण प्रेमानं बापू म्हणायचे. आणि राष्ट्रपिता हा जो शब्द आहे तो सगळ्यात पहिल्यांदा कुणी वापरला, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रपिता, या भारत देशाचा पिता, राष्ट्रपिता, फादर ऑफ द नेशन या अर्थानं नेताजी सुभाषबाबू यांनी हा सगळ्यात पहिल्यांदा शब्द वापरलेला आहे. अत्यंत महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत. प्रश्न क्रमांक 8, फॅक्टरी रेकॉर्ड्स हे खालीलपैकी कोणते ऐतिहासिक साधन आहे? आणि मित्रांनो, आता मागे जे आपण 3 व्हिडिओ टाकलेले आहेत बघा, इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 2 वरती आधारित, त्यामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा भाग आपण कव्हर केला होता. त्याच्यामध्ये फॅक्टरी रेकॉर्ड्स नाहीये, परंतु 5वीच्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या आपण घेतलेल्या आहेत. आणि 8वीचा जो काही पहिला धडा आहे तोही इतिहासाची साधनं असा आहे. इतिहासाची ऐतिहासिक 3 प्रकारची साधनं आहेत, भौतिक, लिखित आणि मौखिक. तर फॅक्टरी रेकॉर्ड्स हे कोणत्या प्रकारचं ऐतिहासिक साधन आहे? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लिखित साधन. फॅक्टरी रेकॉर्ड्स म्हणजे जे काही इंग्रजांचे असतील किंवा जे डच, पोर्तुगीज, फ्रेंच त्या काळामध्ये आपल्या भारतात आलेले होते, या लोकांच्या ज्या काही फॅक्टरी होत्या, वखारी होत्या, या वखारींमध्ये जे काही रेकॉर्ड ते लिहून ठेवायचे. त्या इंग्रजांना किंवा हे जे काही युरोपियन होते त्यांना एक सवय होती, दैनंदिन गोष्टी त्यांची डायरी असायची. मग तो कोणताही अधिकारी असू द्या, वरिष्ठ अधिकारी असू द्या किंवा त्यांचा खालच्या लेवलचा जो अधिकारी असेल इंग्रजांचा, ते अधिकारी, त्यांचे कर्मचारी रोजचं जे काही डायरी असायचे रोजनिशी, ती डायरी ते मेंटेन करायचे. आणि त्या रेकॉर्ड्समधून अनेक गोष्टी त्या काळच्या आता आपल्याला उघडकीस आलेल्या आहेत. आणि फॅक्टरी रेकॉर्ड्स हे कोणतं साधन आहे? तर लिखित साधन आहे. प्रश्न क्रमांक 9, निबंधमाला हे मासिक टिंबटिंब यांनी सुरू केले होतं. पर्याय आपल्या समोर आले आहेत. अचूक उत्तर आहे निबंधमाला हे मासिक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केलेलं आहे. मित्रांनो, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर, ज्यांना सुधारककार असं म्हणतात, हे 3 मित्र यांना त्रयी असं म्हणतात. 1880 साली त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा न्यू इंग्लिश स्कूल, पुण्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा सुरू केली. आणि पुढे त्यांनी अनेक कामं एकत्र केली. मित्रांनो, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यापूर्वी विष्णुशास्त्री चिपळूणकरांचं निधन झालेलं होतं, परंतु जे काही व्हिजन होतं ह्या तिघांनी मिळून पाहिलेलं, त्यानंतर मग टिळकांनी आणि आगरकरांनी मिळून डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली, फर्ग्युसन कॉलेज स्थापन केलं 1884ला. आणि 2 जानेवारी 1881ला इंग्रजी भाषेमधलं मराठा हे वृत्तपत्र सुरू केलं. 4 जानेवारीला 2 दिवसानंतर 1881ला मराठी भाषेमधलं केसरी हे वृत्तपत्र सुरू केलं. तर ही जी त्रयी होती ही अत्यंत महत्त्वाची आहे. इतिहासामध्ये त्याच्यावरती अनेक वेळेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि त्या ठिकाणी प्रति शिवाजी, मराठी भाषेचे प्रति शिवाजी असं म्हणून सुद्धा विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा उल्लेख केला जातो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, प्रभाकर कार म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय आपल्या समोर आहेत आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रभाकर कार म्हणून गोपाळ हरी देशमुख यांना ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 11, प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे लिहून टिंबटिंब यांनी विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरती भाष्य केलं. पर्याय समोर आले आहेत. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लोकहितवादी. लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख ज्यांनी प्रभाकर सुरू केलं, त्याच्यामध्ये शतपत्र मधून त्यांनी त्या ठिकाणी सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवरती भाष्य केलं. स्वतः सुद्धा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचं अनुकरण केलेलं होतं आणि प्रभाकर कार म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. गोपाळ हरी देशमुख, प्रभाकर कार, लोकहितवादी या 2 टोपण नावांनी ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 12, 1920च्या जानेवारी महिन्यात मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केलं? अचूक उत्तर आहे मित्रांनो या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920च्या जानेवारी महिन्यामध्ये मूकनायक हे पाक्षिक सुरू केलं आहे. मित्रांनो, 1920 मध्ये माणगाव या ठिकाणी पहिली अस्पृश्यता परिषद झाली. या पहिल्या अस्पृश्यता परिषदेचे त्या ठिकाणी प्रमुख होते राजर्षी शाहू महाराज. आणि त्यांनी जे काही प्रमुख या नात्यानं ज्यावेळेस ते भाषण त्यांनी केलं, त्यावेळेला व्यासपीठावरती परदेशामधून शिक्षण घेऊन आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.
आणि ज्या वेळेला राजर्षी शाहू महाराजांनी त्यांचं भाषण सुरू केलं त्यावेळेला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेचा गौरव केला आणि त्यांनी भाषणामधून आग्रह केला की डॉक्टर बाबासाहेब, की ज्या वेळेला ते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर होते, की आपण उच्च शिक्षित तरुण आहात आणि जो आपला समाज हजारो वर्षांपासून तळागाळामध्ये पीडित आहे, अन्यायाला सामोरं जात आहे, अशा या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपण केलं पाहिजे. या दलितांचं, पददलितांचं नेतृत्व आपण स्वीकारलं पाहिजे आणि यांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. आणि पुढे अनेक गोष्टी असतील. मग 1927ला काळाराम सत्याग्रह असेल, त्यानंतर 14 तळ्याचा सत्याग्रह असेल आणि या माध्यमामधून सार्वजनिक त्या ठिकाणी ठिकाणं सर्व लोकांना खुली करून देण्याचं काम त्यांनी केलं. अनेक गोष्टी त्या ठिकाणी मग राजकीय पक्ष स्थापन करून या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम, त्या ठिकाणी त्यांच्यासाठी मतदारसंघ राखीव ठेवण्याचं काम असेल, किंवा मग अनेक साप्ताहिक वृत्तपत्र पाक्षिक सुरू करून, किंवा मग त्या ठिकाणी मिलिंद कॉलेज असेल, सिद्धार्थ कॉलेज असेल, अशा अनेक गोष्टी सुरू करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकांना न्याय मिळवून दिला. आणि सर्वोच्च काम केलं ते म्हणजे भारतीय संविधानाचे ते शिल्पकार आहेत. राज्यघटनेचा मसुदा लिहिण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1920च्या जानेवारी महिन्यात मूकनायक हे पाक्षिक सुरू केलं. अनेक वेळेस प्रश्न आलाय, यापुढे येईल. प्रश्न क्रमांक 13, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये टिंब टिंब हे पत्र सुरू केले. आणि अचूक उत्तर आहे मित्रांनो, बहिष्कृत भारत हे त्यांनी पत्र सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 14, जनता व प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केली? तर अचूक उत्तर आहे मित्रांनो, जनता व प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली आहेत. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट पहा बरं का, प्रश्न कसा आहे, जनता व प्रबुद्ध भारत कोणी सुरू केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं. पण आता याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट मित्रांनो, जनता हे सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं आहे बरं का, जनता. आणि 1956 साली जनताचंच नाव प्रबुद्ध भारत असं ठेवलेलं आहे. पहिल्यांदा जनता आणि 1956 साली जनताचंच नामांतर करण्यात आलं प्रबुद्ध भारत या नावानं. आणि प्रबुद्ध भारत म्हणून त्या ठिकाणी त्याचा विस्तार झाला आणि त्याच्यामधून स्वतः बाबासाहेब लेखन करायचे. प्रश्न क्रमांक 15, जलसे हे खालीलपैकी कोणते ऐतिहासिक साधन आहे? आणि मित्रांनो, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मौखिक साधन आहे जलसे. आता जलसे हे मौखिक साधन आहे, जलसे. प्रश्न क्रमांक 16, भारताच्या विविध प्रांतांचे, शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे खालीलपैकी कोणत्या संस्थेनं तयार केलेले आहेत? तर मित्रांनो, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर्वे ऑफ इंडिया. 18व्या शतकामध्ये स्थापन झालेली ही संस्था सर्वे ऑफ इंडिया भारतात शास्त्रशुद्ध पद्धतीने निरीक्षण करून जे आता सुद्धा आपण नकाशे पाहतोय ना, ते या सर्वे ऑफ इंडियानं तयार केलेले आहेत. आणि थोडेफार त्याच्यामध्ये आता आपण जसे भौगोलिक बदल झाले त्याप्रमाणे बदल केलेत, पण भारताचे सगळ्यात पहिल्यांदा शास्त्रशुद्ध नकाशे अभ्यास करून तयार करण्याचं काम या सर्वे ऑफ इंडियानं केलेलं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17, मुंबई बंदराचे मूळ आराखडे खालीलपैकी कोणत्या विभागाकडे आहेत? मुंबई बंदराचे, कारण की मुंबई जे बंदर आहे किंवा मुंबई शहर ज्याला 7 बेटांचं शहर मानलं जातं, तर या मुंबई बंदराचे मूळ आराखडे कोणाकडे आहेत? तर मित्रांनो, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मुंबई पोर्ट ट्रस्टकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. प्रश्न क्रमांक 18, सर्वे ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणत्या साली झाली? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1767 साली सर्वे ऑफ इंडियाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 19, छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची टिंब स्वरूपाची साधनं आहेत. तर मित्रांनो, छायाचित्र ही दृक स्वरूपाची साधनं आहेत. या इतिहासाची साधनं नोट्समध्ये आपण पाहणार आहोत सविस्तर, कारण की 2 प्रकारची साधनं, ऐतिहासिक साधनं आहेत आणि दुसरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बनलेली 3 साधनं आहेत. छायाचित्र हे दृक साधन आहे, कारण की छायाचित्र ज्या वेळेला त्याचा शोध लागला त्यावेळेला अनेक जी स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये अनेक छायाचित्र नेत्यांची आपल्याला, गांधीजी असतील, नेताजी असतील, पंडितजी असतील, अनेकांची किंवा ज्या काही घटना आहेत इंग्रजांकडून जे काही लाटे हल्ले वगैरे झाले असतील, अनेक घटना या छायाचित्रांमध्ये आपल्याला स्वरूपात पाहायला मिळतात. म्हणून ते दृक स्वरूपाचं साधन आहे, ते पाहायला मिळतं आपल्याला, म्हणून दृक.
प्रश्न क्रमांक 20, ध्वनिमुद्रिते ही इतिहासाची टिंबटिंब स्वरूपाची साधने आहेत. ध्वनिमुद्रिते ज्याला आपण रेकॉर्ड्स असं म्हणूया, तर ध्वनिमुद्रिते हे आपण ऐकू शकतो म्हणून ती श्राव्य स्वरूपाची साधनं आहेत. पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. ध्वनिमुद्रिते ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधनं आहेत. जे काही रेकॉर्डिंग्स वगैरे आहेत, कारण आपल्याला माहिती आहे त्या काळामध्ये जे काही वेगवेगळे शोध लागलेले होते, कॅसेट्स वगैरे आहेत, मोठ्या त्या चकत्या वगैरे असायच्या बघा, आणि त्याच्या माध्यमामधून संगीत वगैरे ऐकण्याचं काम त्या काळामध्ये चालायचं. तर हे जे काही रेकॉर्डिंग्स आहे त्याच्या माध्यमातून ही ध्वनिमुद्रितेची काही साधनं आहे त्याचा आपण आजही ते उपलब्ध आहे. त्याच्या माध्यमातून त्या काळातील जे भाषणं आहेत नेत्यांची ते आपण ऐकू शकतो, किंवा ज्या मुलाखती त्यावेळेस घेण्यात आल्या आहेत त्याही आपल्याला आता ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत. आपण जे काही गांधीजींचा आवाज आहे, नेताजींचा आवाज आहे, किंवा अनेक मान्यवर नेत्यांचा जे आवाज आहे ते या ध्वनिमुद्रितेच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध आहे. प्रश्न क्रमांक 21, जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिलेले आहे? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन हे राष्ट्रगीत लिहिलेलं आहे. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर हे जगातील एकमेव असे कवी आहेत मित्रांनो ज्यांनी 2 देशांचं राष्ट्रगीत लिहिलेलं आहे. एक आहे आपल्या भारताचं जनगण मन, स्वतः त्यांनी ते गायलेलं सुद्धा आहे, आणि गायलेले त्यांचे जे काही रेकॉर्ड्स आहेत ते उपलब्ध आहेत. आणि त्यासोबतच ज्यानंतर 1971ला बांगलादेश निर्माण झाला पूर्व पाकिस्तानापासून, आणि जे काही पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान आहे, या पूर्व पाकिस्तानापासून जो काही बांगलादेश निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये पोलादी महिला म्हणून ज्यांचं नेतृत्व पुढे आले अशा इंदिरा गांधींच्या कणखर भूमिकेमुळं, आणि जे काही आपले फील्ड मार्शल आहेत सर त्या ठिकाणी माणिक शॉ यांच्या त्या ठिकाणी नेतृत्वामुळं त्यावेळेस बांगलादेश हा नवीन देश निर्माण झाला. आणि या बांगलादेशाचं जे काही राष्ट्रगीत आहे, अमार सोनार बांगला, आमचा सोन्यासारखा बंगाल, हे लिहिण्याचं काम रवींद्रनाथ टागोरांनी केलं आहे. म्हणून जगातील हे एकमेव असे त्या ठिकाणी, आणि रवींद्रनाथ टागोरांना त्या ठिकाणी साहित्याचं पहिलं नोबेल गीतांजली काव्याबद्दल मिळालेलं आहे. आणि रवींद्रनाथ टागोर हे एकमेव कवी ज्यांनी 2 देशांचं राष्ट्रगीत लिहिलंय, भारताचं आणि बांगलादेशचं. प्रश्न क्रमांक 22, टिंबटिंब यांनी इसवी सन 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दादासाहेब फाळके यांनी. त्यांनाच भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असं म्हणतात, फादर ऑफ सिनेमा, दादासाहेब फाळके. प्रश्न क्रमांक 23, इतिहासाच्या साधनांमधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दृक श्राव्य. हे 3 प्रकारचे साधन आहेत. दृक जे आपण पाहू शकतो, श्राव्य ऐकू शकतो, आणि दृक श्राव्य पाहू आणि ऐकू शकतो. थोडक्यात व्हिडिओ, आजच्या जमान्यामध्ये आपण त्याला व्हिडिओ म्हणूया, किंवा सिनेमा म्हणूया, चित्रपट म्हणूया, चित्रफिती म्हणूया. प्रश्न क्रमांक 23, पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या. प्रश्न क्रमांक 24 आहे, पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आगा खान पॅलेस. याबद्दल आपण सविस्तर ऐकलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आजच्या या व्हिडिओमधील, 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे टिंबटिंब होय. अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, चित्रपट. चित्रपट हा 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार आहे. आणि या चित्रपट किंवा चित्रफिती ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत. मग त्याच्यामध्ये नेताजींचं भाषण असेल, महात्मा गांधीजी चालत आहेत, किंवा युरोपामध्ये त्यांचं ज्यावेळेस गोलमेज परिषदेला गेले असताना त्यांचं जे काही भव्य स्वागत त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण आजही पाहू शकतो. किंवा जे काही महान नेते आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाखती आहेत, पंडित जवाहरलाल नेहरूंची भाषणं आहेत, किंवा सरदार वल्लभभाई पटेल आहेत. अनेकांचा इतिहास आपल्याला या चित्रफिती उपलब्ध असल्यामुळं ते पाहायला मिळतात आपल्याला, किंवा त्यांचे विचार ऐकायला मिळतात. तर अशा पद्धतीनं हे 25 प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहेत. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे याचं आपल्याला रिव्हिजन देणं गरजेचं आहे. आणि आत्तापर्यंत तुम्ही
द स्पर्धागुरू हा माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो आवर्जून सबस्क्राईब करा आणि www.thespardaGuru.com ही जी काही माझी वेबसाईट आहे यावरती हे 25 प्रश्न आपल्याला एक सध्या अपलोड केले नाहीत, मात्र सराव पेपरच्या माध्यमातून तेही आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असतील. अनेक प्रश्नपत्रिका सरावासाठी उपलब्ध आहेत, विनामूल्य आहेत, मोफत आहेत. त्याच्यामुळे आवर्जून वेबसाईटला भेट देऊन तुम्ही त्या सोडवाव्यात. आता या इतिहासाची साधनं या प्रकरणाचा सविस्तर आपण आढावा घेऊया. मित्रांनो, इतिहासाची 2 साधनं, एक ऐतिहासिक साधनं आणि दुसरी आहेत आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित साधनं. इतिहासाची जी काही ऐतिहासिक साधनं आहेत ती आहेत भौतिक साधनं, लिखित साधनं आणि मौखिक साधनं. आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित आहेत दृक श्राव्य आणि दृकश्राव्य साधनं. भौतिक साधनांमध्ये काय काय येतं तर विविध वस्तू आहेत, वास्तू आहेत, नाणी, पुतळे आणि स्मारक, पदक यांचा भौतिकमध्ये समावेश होतो. आता याच्यामधील जे इमारत व वास्तू आहे ना याबद्दल एक सविस्तर माहिती पाहूया आपण. आधुनिक भारताच्या इतिहासातील जो कालखंड आहे तो विशेषतः युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ आहे. हा आधुनिक जो भारताचा कालखंड आहे तो आणि यामध्ये ज्या अनेक वास्तू तयार झाल्या, विविध इमारती बांधण्यात आल्या, पूल निर्माण करण्यात आले, रस्ते बांधण्यात आले, पाणपोया, कारंजे या वास्तू या काळामध्ये ब्रिटिशांनी म्हणा संस्थानिकांनी बांधलेल्या आहेत आणि या अनेक वास्तूंना त्या ठिकाणी ऐतिहासिक वास्तूंचा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि त्या वास्तूंच्या माध्यमामधून त्या काळातील ज्या घटना घडलेल्या असतील किंवा जे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करण्यासाठी या वास्तूंचा उपयोग होतो. ज्या इमारती आहेत प्रशासकीय कचेऱ्या आहेत, अधिकाऱ्यांची तसंच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थानं आहेत, संस्थानिकांची राजवाडे आहेत, किल्ले आहेत. त्या किल्ल्यांमधील ज्या बाराकींमध्ये या राजकायद्यांना ठेवण्यात आलं होतं, तुरुंग आहेत, या इत्यादी ज्या इमारती आहेत ही सगळी त्या ठिकाणी भौतिक साधनं आहेत. यातील काही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केल्या आहेत. जसं उदाहरणार्थ अंदमान येथील सेल्युलर जेल आहे, जिला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. या वास्तूंना भेट दिल्यानंतर आपणास काय माहिती मिळते तर मित्रांनो, तत्कालीन इतिहास कळतो, स्थापत्यशास्त्र कळतं, वास्तूच्या स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संकल्पना आपल्याला कळते. प्रश्न येऊ शकतो की या ऐतिहासिक वास्तूंना भेट दिल्यानंतर काय माहिती मिळते. वेगवेगळे पर्याय दिलेले असतील. तत्कालीन इतिहास कळतो, स्थापत्यशास्त्र ज्यांची जी काही निर्मिती आहे, विविध स्वरूपाच्या त्या आकाराच्या इमारती आहेत, स्थापत्यशास्त्र कला आपल्याला कळते आणि या वास्तूंच्या स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संपन्नता आपल्याला कळते. या अंदमान या ठिकाणी सेल्युलर जेलला ज्यावेळेस आपण भेट देतो मित्रांनो, त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांतिकार्याची माहिती आपल्याला मिळत असते. आणि मुंबईमध्ये ज्यावेळेस मणिभवनला आपण भेट देऊ त्या ठिकाणी गांधीजींचा बराच काळ वास्तव्य झालं आहे किंवा गांधीजी मुंबईत असताना मणिभवनलाच राहायचे आणि त्या ठिकाणी सुद्धा एक स्मारक त्या ठिकाणी संग्रहालय गांधीजींचं आहे. त्या ठिकाणी त्याची माहिती आपल्याला गांधीजींच्या त्या वस्तू पाहून, गांधीजींच्या जो काही तो कालखंड आहे, ज्या घटनाशी ते संबंधित आहे त्याचा इतिहास आपल्याला कळतो. वर्धा या ठिकाणी सेवाग्राम आश्रमामध्ये गांधीजी राहायचे, त्याला भेट दिल्यावरती गांधी युगाच्या इतिहासाविषयीची माहिती आपल्याला सविस्तर मिळत असते. मणिभवन हे मुंबईतील गांधीजींच्या निवासाचं ठिकाण आहे, त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला आहे. गांधीजींच्या वापराच्या वस्तूंचं त्या ठिकाणी एक संग्रहालय सुद्धा आहे. लिखित साधनं कोणती आहेत यावरती प्रश्न येऊ शकतो बरं का. खालीलपैकी कोणती लिखित साधनं आहेत किंवा याच्यामध्ये एखादं नाव असेल आणि हे कोणत्या प्रकारचं साधन आहे. पत्रव्यवहार, जी पत्र सापडलेली आहेत, परदेशी व्यक्तींच्या नोंदी, रेकॉर्ड्स, वृत्तपत्रे, चरित्रे, ह्या व्यक्तींच्या नोंदी म्हणजे त्याच्यामध्ये डायरी पण आल्या, रोजनिशी आल्या, नियतकालिके, फॅक्टरी रेकॉर्ड्स, वखरींमधलं रेकॉर्ड्स, आत्मचरित्रे, पुस्तके, नकाशे व आराखडे, हे सर्व प्रकारचं जे साहित्य आहे याला लिखित साधनं असं म्हणतात. आता या 8वीच्या पुस्तकामध्ये इतिहासाच्या साधनामध्ये अनेक साप्ताहिकांचं, वृत्तपत्रांचं, पाक्षिकांचं, दैनिकांचा उल्लेख आलेला आहे. फक्त नाव आलेले आहेत. आता आपण हे कोणी सुरू केलं, कधी सुरू झालं आणि कुठे सुरू झालं अशा स्वरूपानं माहिती पाहूया, कारण की अशा स्वरूपात प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्ही जर NMMSC पेपर पाहिले ना मित्रांनो, त्याच्यामध्ये काही काही पुस्तकामधले जशा तशा ओळी आहेत, पण अनेक प्रश्न असे आहेत की ते त्या पुस्तकात आहेत शब्द पण त्याच्याबद्दल माहिती नाही, ते अवांतर माहितीशी संबंधित आहेत. आणि म्हणून आता हा भाग जो पाहतो तो अत्यंत महत्वाचा आहे. ज्ञानोदय कोणी सुरू केलं तर रेव्हरंड हेनरी बॅलंटाईन यांनी सुरू केलं, नगरमधून सुरू केलं, जे सध्या आपलं अहिल्यानगर आहे या ठिकाणी ते सुरू झालेलं आहे. आणि पहिला अंक 20 जून 1842 तो सुरू झालेला आहे. आणि ख्रिस्ती लोकांची बाजू मांडण्याचं काम या ठिकाणी या ज्ञानोदय माध्यमातून केलं जात होतं.
ज्ञानप्रकाश कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी 1849 साली सुरू केलं. 1904 ला याचं दैनिकामध्ये रूपांतर झालं आणि मराठी भाषेमधील ते पहिलं दैनिक आहे. दैनिक म्हणजे जे रोज प्रकाशित होणारं वृत्तपत्र असतं त्याला दैनिक म्हणतात. जे 7 दिवसांनी येतं त्याला साप्ताहिक म्हणतात. जे 15 दिवसांनी येतं त्याला पाक्षिक म्हणतात. जे महिन्यातून येतं त्याला मासिक म्हणतात. 3 महिन्यातून येतं त्याला त्रैमासिक म्हणतात. 6 महिन्यातून प्रसिद्ध होतं त्याला सहामाही म्हणतात. आणि जे वर्षातून एकदाच येतं त्याला वार्षिक म्हणतात. जसे दिवाळी अंक आता येतील बघा, ते वार्षिक असतात. किंवा ज्या वर्ष संपल्यानंतर पब्लिश होतात ते वार्षिक असतात. अशा स्वरूपाचे हे वृत्तपत्रांचे प्रकार आहेत. केसरी हे लोकमान्य टिळकांनी सुरू केलं 4 जानेवारी 1881 ला. त्याचे पहिले संपादक आहेत गोपाळ गणेश आगरकर. केसरी हे मराठीमध्ये होतं. त्याच्या 2 दिवस अगोदर मराठा हे जे सुरू केलं टिळकांनी ते इंग्रजीमध्ये सुरू केलं होतं आणि त्याचे संपादक स्वतः लोकमान्य टिळक होते. दीनबंधू कृष्णराव पांडुरंग भालेकरांनी सुरू केलं 1877 ला आणि पुणे या ठिकाणी सुरू झालं. कारण की सत्यशोधक समाजाचं ते मुखपत्र होतं आणि भारतामधलं पहिलं वर्तमानपत्र आहे जे कष्टकऱ्यांबद्दल, शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी समस्या मांडण्याचं ते एक मुख्य साधन बनलेलं होतं. दीनबंधू कृष्णराव पांडुरंग भालेकर. अमृत बाजार पत्रिका कोणी सुरू केलं तर शिशिर घोष आणि मोतीलाल घोष यांनी सुरू केलं 20 फेब्रुवारी 1868 ला. आणि अमृत बाजार हे जे आता सध्या सुद्धा ढाका जे बांगलादेशमध्ये आहे त्या ठिकाणी ते सुरू आहे. आणि आता असाही प्रश्न येतो की बांगलादेशमधलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं, तर अमृत बाजार पत्रिका हे बांगलादेशमधलं पहिलं वर्तमानपत्र आहे. निबंधमाला हे जे मासिक आहे ते विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेलं आहे. प्रभाकर हे साप्ताहिक लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुखांनी सुरू केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे पाक्षिक 1920 ला सुरू केलं. बहिष्कृत भारत 1927 ला. जनता 24 नोव्हेंबर 1930 ला. या जनताचंच नामकरण प्रबुद्ध भारत करण्यात आलं 4 फेब्रुवारी 1956 ला. नकाशे आणि आराखडे. सर्वे ऑफ इंडिया हे लिखित साधनांमधलं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे नकाशे आणि आराखडे, ज्याच्यामुळे भौगोलिक गोष्टींचा आपल्याला माहिती मिळते. सर्वे ऑफ इंडिया ब्रिटिश काळामध्ये 1767 साली स्थापन झालेली ही संस्था, जिचं मुख्यालय उत्तराखंडमधील डेहराडून या ठिकाणी आहे. आणि या सर्वे ऑफ इंडियानं भारताचा शास्त्रशुद्ध पद्धतीनं अभ्यास केला, निरीक्षण केलं आणि नकाशे आराखडे तयार केलेले आहेत. या विभागानं भारताच्या विविध प्रांतांचं, शहरांचं शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. मौखिक साधनं, स्फूर्तिगीतं, लोकगीतं, पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णनं, मौखिक कथा, मुलाखती, ओव्या, मेळे, जलसे आणि कलापथकं ही सर्व इतिहासाची मौखिक साधनं आहेत. आता पाहूया आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित साधनं. 3 साधनं आहेत, दृक, श्राव्य आणि दृकश्राव्य. दृक साधनं कोणती तर छायाचित्र, श्राव्य साधने ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स आणि दृकश्राव्य साधने आहेत चित्रपट किंवा चित्रफिती. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं इयत्ता 8वीचा इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 1 इतिहासाची साधनं यावरती आधारित 25 महत्त्वाचे संभाव्य प्रश्न आणि या पाठावर आधारित महत्त्वाच्या नोट्स यांचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे. आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही विचार असतील, तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका. आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, तुमच्या इतरही ग्रुप्समध्ये शेअर करायला विसरू नका. आणि द स्पर्धा गुरु हा चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. मित्रांनो, द स्पर्धा गुरुच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ तर आपल्यासाठी उपलब्ध आहेतच, परंतु www.thespardhaguru.com या माझ्या वेबसाईटवरती प्रॅक्टिससाठी, सरावासाठी अनेक प्रश्नसंच मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. आवर्जून या वेबसाईटला भेट द्या आणि प्रश्नपत्रिका सोडवा, सराव करा. सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी, ज्या परीक्षांची तुम्ही तयारी करत आहात त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुर्तास थांबूया आता या ठिकाणी. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.